तस्मिनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम गुरुभ्यो नमः। ऐतरेय उपनिषदानं जीव कसा जन्माला येतो याचा विचार आपल्या समोर ठेवलेला आहे आणि म्हणून पहिल्यांदा त्यानं वेगवेगळ्या इंद्रियांच्या मुखापासून सुरुवात करत जननेंद्रियांपर्यंतच्या समस्त इंद्रियांचा विचार केला, त्यांच्या देवतांचा विचार केला आणि त्यानंतर त्यांच्या ठिकाणी भूक आणि तहान या दोन गोष्टी त्यानं निर्माण केल्या. म्हणून भूक आणि तहान ही केवळ आपली पोटाचीच भूक असते असं नाही, तर ती प्रत्येक इंद्रियाला अनुलक्षून भूक आणि तहान आहे. म्हणून ज्या वेळेला या देहाची निर्मिती भगवंतानं केली त्यावेळेला त्या मनुष्याला बघून भूक आणि तहानेला एक विलक्षण समाधान किंवा आनंद झाला आणि त्यांनी त्या त्या इंद्रियांमध्ये शिरण्याचा भाग स्वीकारला. इथला 5वा मंत्र पहिल्या अध्यायातला 2रा खंड. तमशनाया पिपासे अभृता माम अवाभ्याम अभिप्रजानी हिती ते अब्रवी देताखेव वाम देवता स्वाभ जाम्ये तासो भागिन्यौ करोमीति तस्माद्यस्यै कस्यैच देवतायै हविर्गृह्यते भागिन्या वेवास्म्यां मशानाया पिपासे भवताः तत् अशयाना पिपासे. त्या परमात्म्याला क्षुधा आणि तृष्णा आवाभ्याम अभिप्रजानीही आमच्यासाठी देखील व्यवस्था करावी असे म्हणाल्या. ते अब्रवीत परमात्मा तेव्हा त्यांना म्हणाला, वाम एतासु एव देवतासु, तुम्हा दोघी जणींना त्याच देवतांमध्ये आभजामी, मी भाग म्हणजे जागा देतो. एतासु देवतासु एव, त्या देवतांमध्येच भागिन्यौ करोमी इति, मी तुम्हाला तिथे सहभागी करून घेतो. तस्मात अस्यै कस्यैच देवतायै, म्हणून ज्या कोणा देवताकडून हवीही गृह्यते अस्याम, आहुती ग्रहण केली जाते, त्या आहुतीमध्ये अशनाया पिपासे एव, या क्षुधा आणि पिपासा सुद्धा भागिन्यौ भवतः, सहभागी होतात. क्षुधातृषेनं परमात्म्याच्या जवळ आश्रयस्थानाची मागणी केली आणि म्हणून जो पार्थिव देह आहे, जडदेह आहे, त्या जडदेहामध्ये कार्यशक्ती आणि कार्य हे घडून येण्याच्या दृष्टीनं ह्या क्षुधा आणि पिपासा यांनी या देहामध्ये प्रवेश केला. अर्थात तो प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या समोर विचार आहे की आम्ही नक्की कुठे राहू. म्हणून इथे परमात्म्यानं असं म्हटलेलं आहे की एकाच ठिकाणी राहण्यापेक्षा तुम्ही सगळ्याच केंद्रांचा, सगळ्याच स्थानांचा उपभोग घ्या. म्हणून प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या अनुषंगानं क्षुधा आणि तृषा ह्या त्या ठिकाणी कार्यरत झालेल्या आहेत. त्याच आपल्यामधल्या मनाला नेहमी ज्याला कार्यरत करणं म्हणतात तो भाग त्यांच्यामध्ये येतो. काहीतरी चांगलं बघावं ही डोळ्यांच्या अनुषंगानं माझ्यामध्ये इच्छा निर्माण होणं म्हणजेच क्षुधा पिपासेच्या अंगानं मी त्या वस्तूकडे, त्या भूमिकेकडे जाणं आहे. म्हणून प्रत्येक इंद्रियाचा विषय आहे
आणि तो विषय अनुभवत असताना त्या त्या इंद्रियांना सुख होतं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय जे आहेत त्यालाच अनुलक्षून आपली पंच ज्ञानेंद्रिय कार्यरत होतात. म्हणून जो जो विषय त्या त्या इंद्रियाचा येतो तिथे ते त्याला अनुकूल आणि प्रतिकूल जसं उपलब्ध होईल तशी त्याची प्रतिक्रिया त्या अनुषंगानं येते. म्हणून इंद्रियांच्या अनुषंगानं विषयाच्या संदर्भामधला समाधानाचा भाव हा या ठिकाणी येतो. आता इथे परमात्म्यानं त्यांना असं म्हटलं की त्या त्या देवतांमध्ये मी तुम्हाला सहभागी करून घेतो. जसं यज्ञामध्ये यज्ञाचा हविर्भाग दिला जातो त्या त्या देवतेला अनुलक्षून, तीच संकल्पना ह्यात क्षुधा आणि पिपासाच्या अनुषंगानं या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. त्या त्या इंद्रियांना त्यांचा आविर्भाव, त्यांचा उपभोग हा त्या ठिकाणी दिला जाईल. पण मग आध्यात्मिक दृष्टीने बघायचं तर हे जे तहान आणि भूक आणि देवता हे एकत्रित आहे, तर मग आपला अप्रोच कसा असेल? मग त्या देवतांची आराधना केली की तहान आणि भूकाचं शमन होतं का त्या तहान आणि भूकाला शांत केलं? ह्याच्यामध्ये ना त्यांनी दिलंय सर्व शक्ती केंद्रांना आपापल्या कार्याची जाण आणि प्रत्यक्ष कार्य विस्तार सुलभ रीतीने प्राप्त झालेला असतो. हीच त्यांची भूक आणि तहान. म्हणजे ते शक्ती केंद्र त्या त्या कार्यासाठी सहजपणे वापरलं जाणं म्हणजे त्यांच्या भूक आणि तहानेचं शमन. सहजपणे. ओके, आलं लक्षात की ते सहजपणे आपलं आपलं कार्य करू शकतो. किंवा मग त्यांचं शमन करायचं असेल, या तहान आणि भुकेचं शमन करायचं असेल तर इंद्रियांना आपल्याला मागे घ्यायला लागेल. म्हणजे इंद्रिया देवतांना आपल्याला मागे धरायला लागेल. बरोबर. म्हणजे आत्मा इंद्रियांना कंट्रोल करतो, तेव्हा जाऊन तहान आणि भूक ही कमी कमी होत जाते. पुढच्या अध्यायातला म्हणजे प्रथम अध्यायातलाच पुढचा खंड येतो. आता झालं सगळं, सामग्री देऊन झाली. आता त्यांचा अन्नाचा विचार आला की त्यांचं अन्न काय. आणि इथे फार महत्वाचा भाग आहे, जे आपण जीवनामध्ये अनुभवतो तो विचार ह्या तिसऱ्या खंडामध्ये ऋषींनी दिलेला आहे. शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्या त्या इंद्रियांना अनुलक्षून असलेल्या तहान भुकेचाही विचार आला, ती कल्पनाही त्यांच्यामध्ये स्थिर झाली. त्याला अनुलक्षून असणारा जो अन्नस्वीकृतीचा विचार आहे देहाच्या अनुषंगानं, तिथे ते आता आलेले आहेत. म्हणून पहिला मंत्र, स ईक्षते मे नु लोकाश्च लोकपालाश्च अन्नमेभ्यः सृजा इति. सहा ईक्षत, त्या परमात्म्याने असा विचार केलेला आहे, नु इमे लोकाः च लोकपालाच, हे निर्माण झालेले लोक आणि त्याचे असलेले लोकपाल देवता मया निर्मिता, माझ्याकडून निर्माण केले गेलेले आहेत. म्हणून त्यांच्यासाठी अन्नम सृजई इति, मला अन्न निर्माण करू दे. ह्या तिसऱ्या खंडानं शरीरातल्या अस्तित्वाचा आणि आत्म्याच्या अनुषंगानं असलेल्या आत्मतत्वाचा विचार किंवा त्याचा असलेला अनुभव हा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून मघाशी किंवा कालही मी जे म्हटलं की प्रत्येक इंद्रियाचा स्वतंत्र आहार आहे, त्या त्या इंद्रियाचा सहभाग किंवा त्याचं कार्यही वेगवेगळं आहे. त्याच्या अनुषंगानं तो आम्हाला उपभोग त्या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणून इंद्रियांच्या विषयांचं जग त्यानं निर्माण केलं. आणि अन्नाचा विचार करत असताना नेहमी आपण हे बघतो की अन्नामधूनच आम्हाला शक्ती प्राप्त होते. सप्तधातूंच्या निर्मितीचा विषय हा त्या अनुषंगानं आहे. म्हणून त्या विषयांना अनुलक्षून, पंचविषयांना अनुलक्षूनच त्या त्या अन्नाचा विचार, त्या त्या भावाचा विचार हा परमात्म्यानं केला आणि तो अन्न निर्मितीकडे वळला.
त्या अन्ननिर्मितीकडे वळल्यानंतर पुढच्या मंत्रात त्यांनी असं म्हटलं, सो आपो अभ्यतपत्तोभ्यो अभितप्ताभ्यो मूर्तिरजायत या वै सा मूर्तिर्जायतान अन्नम वै तत्. 6 अपाहा त्या परमात्म्याने अन्नाला कारणीभूत असणाऱ्या जलाचे प्राधान्य पहिल्यांदा घेतले. म्हणून पंचमहाभूतसुद्धा काहीशी जलप्रधानच आहेत. तो भाव त्यांच्यामध्ये आहे. अभ्यतपत त्याच्यावरती त्यानं तप केलं, चिंतन केलं आणि अशा प्रकारच्या जलयुक्त क्षेत्रामधून त्यानं धान्य उत्पन्नाचा विचार किंवा त्या प्राण्यांच्यासाठीचा असलेला आहार त्यानं निर्माण केला. अभितप्ताभ्या ताभ्या अशा या जलप्रधान पंचमहाभूतांपासून मूर्तीही अजायत, धान्यरूप आणि प्राणीरूप मूर्ती या ठिकाणी निर्माण झाली. तत् अन्नम वै तेच अन्न होय. त्यातील पहिल्या प्रकारची मूर्ती म्हणजेच माणसाचे अन्न आणि दुसऱ्या प्रकारची मूर्ती म्हणजे प्राण्यांचा आहार. प्राणी तुमच्या माझ्यासारखं अन्न सेवन करत नाही. त्यांचे प्रत्येकाचे आहार वेगवेगळे आहेत. मांजर मुंदराच्या बाजूला धावेल किंवा वाघ सिंह हे बाकीच्या प्राण्यांच्या आहाराकडे धावतील. म्हणून त्यांनी इथे त्या अन्नाच्या अनुषंगानं मानवी अन्नाचा विचार आणि प्राणी जीवनाचा विचार हा या ठिकाणी केला. तिथे त्यांनी जलाला महत्त्व दिला. जल हे अत्यंत आवश्यक अशा रीतीचा या निसर्गामधला घटक आहे. अन्नाच्या निर्मितीसाठीही जल आहे. आम्ही बियाणं पेरल्यानंतरही जर जलाचा पुरवठा योग्य रीतीनं नसेल तर धान्याची निर्मिती समाधानकारक होणार नाही. म्हणून अन्नाच्या निर्मितीमध्ये जल आहे. अन्न तयार करतानाही जलाचा भाव आहे. अन्न ग्रहण करतानाही जलाचा भाव आहे आणि अन्नाच्या पचनामध्येही जलाचा भाव आहे. म्हणजेच जलामधूनच शरीरामध्ये शक्तीचा विचार जो काही आहे हा शक्तीचा विचार त्या ठिकाणी येतो. म्हणून मानवाचं अन्न असू दे, चतुष्पाद प्राण्यांचं असू दे, वनस्पतींचं जीवन असू दे, तिथे जलाची आवश्यकता आहे. आणि हे जल या निसर्गामध्ये अखंडपणानं कार्यरत आहे. समुद्रातल्या पाण्याची वाफ होणार, वाफेतून ढग तयार होणार, ढगातून पाऊस पडणार, पुन्हा ते समुद्रापर्यंत पाणी जाणार. म्हणजे ही क्रिया ह्या निसर्गामध्ये अखंडपणानं जलाच्या अनुषंगानं कार्यरत झालेली आहे. म्हणून ते अन्न जलाच्या संज्ञेमधून, पंचमहाभूतांच्या प्रातिनिधिक संज्ञेमधून परमात्म्यानं इथे विचारामध्ये घेतलं. ते निर्माण केल्यानंतर त्याच्यासमोर अन्न ग्रहण करणारा कोणीतरी असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून तिसऱ्या मंत्रामध्ये तदेनच सुरुप्रम परांग जिघांसं सद्वाचारी घृतक्ष तन्नशन्नान शक्नोद्वाचा ग्रहीतुम यद्धै नद्वाचा ग्रहिष्यदभि अव्याहृत्य हैवान्नं मंत्र अप्सत. त्यानं उत्पन्न केलेल्या अन्नामधून ज्याला सृष्टम तद एनत, जे काही अन्न उत्पन्न केलेलं आहे ते जाणून परांग होऊन म्हणजे विन्मुख होऊन अत्यजिघांसत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तत्वाचा अजिवृक्षत त्याला वाचेने पकडण्याचा प्रयत्न केला. तत्वाचा ग्रहीतुम त्याला वाणीद्वारा पकडण्यामध्ये तो समर्थ झाला नाही. यदही एनत वाचा अग्रहिष्यत जर वाचेनं माणसानं अन्न पकडलं असतं तर अन्नम अभिव्याहृत्य एवह अन्नाचा नुसता उच्चार करूनही माणूस तृप्त झाला असता. एवढी कल्पना. दुसऱ्या मंत्र्यामध्ये हां. जेव्हा त्यांनी वाक तयार केलं हो, वाचा, वाचा तर ती खरंच फक्त वाचा होती. वाचाच आहे. म्हणजे उभयात्मक नव्हतं. नाही.
जिभेचं काम खाणं आणि बोलणंच. दोन्ही नव्हतं, फक्त बोलणं एवढंच होतं. आणि आता ते ग्रहण करण्याकडे आले. म्हणजे अन्न निर्माण केलं, पण अन्न निर्माण केल्यानंतरही ते अन्न ज्या वेळेला वाणीकडे गेलं त्यावेळेला वाणीला ते स्वीकारता आलेलं नाही. इथे वाणीला स्वीकारता आलेलं नाही याचा अर्थ अन्नाचा उच्चार केल्यानं आमची भूक शमत नाही, हा अर्थ इथे आहे. अन्न आम्ही ग्रहण करतो, ते वाणीनेच ग्रहण होणार आहे. पण अरे खूप छान श्रीखंडपुरी आहे असं म्हटल्यानं माझं पोट भरणार नाहीये, मला ते ग्रहण करावं लागणार आहे. म्हणून इथे त्यांनी म्हटलं की वाणीनं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे शब्दानं आम्ही अन्नाकडे बघण्याचा किंवा त्याचा विचार करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी अन्नातनी पोट भरणार नाही. अन्नावरती संस्कार जो आहे हा संस्कार आम्हाला करावा लागेल. अगदी पशुसुद्धा त्याला समोर शिकार दिसत असताना सुद्धा पळण्याचे श्रम त्याला करावे लागतात किंवा कशा तरी पद्धतीनं त्याला पकडावं लागतं, तेव्हाच तो त्याचा ग्रहण करू शकतो. म्हणून ही पशुच्याही जीवनामध्ये तोच भाव आहे. आणि म्हणून अन्न तिथून बाजूला झाले, वाचेनं त्याला पकडता आलं नाही, अन्न तिथून पळू लागलं. म्हणून आपल्या हातामधली एखादी वस्तू जरी एखाद्या कुत्र्यानं किंवा मांजरीनं पटकन उचलली, आपण मागे धावतो. म्हणून त्यांनी इथे अन्न धावतं असा भाव त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढे ते अन्न तत्प्राणेन, चौथ्या मंत्रात, तत्प्राणेन जी धृक्षत्तन्नाशं अग्नोप्राणेन गृहीतुं स यद्धैत प्राणेनात् ग्रह्यैषत् अभिप्राण्य हैवान्नम अत्र अपसत तदा पुरुषेण तत्प्राणेन अजिदृशत. त्या पुरुषानं अन्नाला प्राणशक्तीच्या द्वारा म्हणजे श्वासाच्या द्वारा पकडण्याचा प्रयत्न केला. तत् प्राणेन गृहीतम न अशक्नोत. प्राणेंद्रियांच्या द्वाराही तो अन्नाला पकडू शकला नाही. यद हसाहा, जर का तो पुरुष एतत् प्राणेन अग्रहष्यते अन्नम अभिप्राण्यम, तर प्राणशक्तीनं जर त्यानं अन्नाचा स्वीकार केला असता तर केवळ वास घेण्यानं सुद्धा त्याला समाधान मिळालं असतं. वाणीनंतर नाक निर्माण झालं, म्हणून अन्न नाकाकडे गेलं, पण त्या प्राणाच्या अनुषंगानं अन्नाचा स्वीकार होऊ शकला नाही. वासानं आम्हाला प्रसन्नता येईल, पण वासानं तृप्तता येणार नाही. म्हणून अन्न त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं नाही. जेवताना सुद्धा काही वेळेला जर श्वासनलिकेकडे अन्नाचा कण गेला तर ठसका लागतो, आपण एकदम अस्वस्थ होऊन जातो. म्हणून प्राणांनी सुद्धा त्या अन्नाला स्वीकारलेलं नाही. मग ते अन्न डोळ्यांकडे गेलं. तच्चक्षुषा जिघृतक्षतन्नां शक्नोश्चक्षुषा ग्रहीतुं स यद्धैन चक्षुषा ग्रैषत दृष्ट्वा हैवान्नम अत्र अपस्यत. आणि म्हणून डोळ्यांनी पकडण्याची इच्छा त्या ठिकाणी केली. चक्षुषा अजिघृषत तच्चक्षुषा ग्रहीतुं, पण डोळ्यांनी पकडण्यालाही ते शक्य झालं नाही. एनत चक्षुषा अग्रहैषत तद अन्नम दृष्ट्वा अत्र अपस्यत. जर डोळ्यांनी अन्नाला पकडलं असतं तर केवळ बघण्यानी सुद्धा आपल्याला तृप्तता आली असती. म्हणून आपण अनेक वेळेला असं म्हणतो की खाताना शक्यतो त्रयस्थासमोर खाऊ नये, कदाचित त्याची नजर आपल्या अन्नाला लागते. म्हणून आपण अन्न ग्रहण करत असताना एक प्रकारचा आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगानं आपण ते बघावं. आणि म्हणून डोळ्यांनीही अन्नाचा स्वीकार केला नाही. अन्नानं डोळ्यांनंतर कान आले, म्हणून कानांकडेही तोच भाव आला. 6व्या मंत्रात
तश्रोत्रेण जिगृषतन्न शक्रोच्छात्रेण ग्रहीतुम. अन्न कानांच्याकडे गेल्यानंतर कानांनाही ते अन्न पकडता आलेलं नाही, ते पकडू शकलेलं नाही. कानांचा भाव काय आहे? शब्दाशी निगडीत आहे, वर्णनाशी निगडीत आहे. म्हणून अन्नाचं वर्णन केलं म्हणून आम्ही समाधानी होतो असं नाही. उलट जेवढं सुगंध चांगला मिळेल, समोर अन्न जेवढं आम्हाला उत्तम पदार्थांचं दिसेल, त्या अन्नातल्या घटकद्रव्यांचं वर्णन आम्ही जेवढं ऐकू तेवढी आपली भूक जास्त प्रज्वलित होते, तो अग्नी प्रज्वलित होतो. म्हणून कानांनाही वर्णनानं ती तृप्तता आलेली नाही, ते अन्नाला स्वीकारू शकलेले नाही. त्यानंतरच्या 7व्या मंत्रात त्यांनी त्वचेचा विचार केला. त्वचा जिघृतछन्नांत शक्नो त्वचा ग्रहीतुम. त्वचेने अन्नाला पकडण्याची इच्छा केली, परंतु त्वचेलाही अन्न पकडता आलं नाही. केवळ स्पर्श केला म्हणजे तृप्तता आली असं होत नाही. म्हणून पुढे 8व्या मंत्रामध्ये मनाकडे ते आले. तन मनसा जे घृतशक्तान शक्नोन मनसा ग्रहीतुम. मनानंही अन्नाला स्वीकारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते स्वीकारता आलेलं नाही. कारण केवळ विचार केला म्हणजे आम्ही समाधानी होतो असं नाही. निर्माण होणारा प्रत्येक विचार कुठेतरी एक्झिक्युशनच्या पातळीवरती, कृतीच्या पातळीवरती येणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मनानंतर आली जननेंद्रिय. म्हणून अन्न जननेंद्रियांकडे गेलं. तच्छे शिश्नात घृतशन्नात शक्नो शिश्नेन ग्रहीतुम. परंतु त्या जननेंद्रियांनाही अन्न पकडता आलेलं नाही. केवळ अन्नाचा त्याग केल्यानं आपण, कारण जननेंद्रियांचं कार्य बाहेर टाकणं आहे, म्हणून अन्नाचा त्याग केल्यानंही आम्ही तृप्त झालो नसतो. म्हणून उत्सर्जन क्रियेनं ज्याला समाधान हा भाव म्हणतो, तो समाधानाचा भाव मिळतो. पण जोपर्यंत ग्रहण होत नाही तोपर्यंत उत्सर्जन नाही. म्हणून शिश्नांचा, जननेंद्रियांचाही भाव त्या ठिकाणी नाही. म्हणून ही जी बाह्य इंद्रिय आमची आहेत, ही केवळ आत घेण्याची क्रिया ज्याला म्हणावा ती बहिर्मुख स्वरूपाची आहेत. आत घेण्याची क्रिया ज्याला म्हणतात, अंतर्मुख होणारा भाव जो म्हणतात, तो मात्र ह्या बाह्य इंद्रियांच्या अनुषंगानं नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या आत्म्याकडे, आत्मतत्वाकडे या इंद्रियांच्या द्वारा पाहू शकत नाही. म्हणजे अपान वायू आणि त्या 3-4 मंत्रामध्ये जनेंद्रियांचं अपान वायू, आपण बाहेर उत्सर्जन आहे, उत्सर्जन आहे. पण हे उत्सर्जन केव्हा होणार आहे? जेव्हा ग्रहण होईल तेव्हा. हो, जेव्हा ग्रहण होईल. हा, मी जर ग्रहणच केलं नसेल तर तिथे उत्सर्जन नाही. होणार. म्हणून 10व्या मंत्रामध्ये या पुरुषानं त्या अन्नाला मुखाच्या द्वारा ग्रहण करण्याचा प्रयत्न केला किंवा तिथे त्याला धरून ठेवलेलं आहे. म्हणून 10व्या मंत्रात तद अपानेना जिघृषतावयत सैष अन्नस्य ग्रहो यद्वारु अन्नवायुर्वा एष यद्वायुः. अंते पुरुषाः, शेवटी त्या पुरुषानं तद अपानेन अजिघृषत, त्या अन्नाला अपानवायूच्याच द्वारा मुखामधून प्रवेश करायला लावण्याच्या अनुषंगानं धरून ठेवलं. तेन तत् आवयत, तेव्हा त्या पुरुषाला अन्नाला स्वीकारता आलं, त्यानं ते अन्न ग्रहण केलं. अतएव सहा एषः,
तो अपानवायू केवळ अन्नस्य ग्राहाः अन्नाचे ग्रहण करणारा होय. अतएव यत् वायुः अन्नायुः वै एत एषः वायुः. म्हणून अन्नाच्या योगाने जीवनाचे रक्षण करणारा हा अपान वायू आहे. सगळीकडनं अन्न फिरलं पण कोणीही त्याला स्वीकारू शकलं नाही. म्हणून शेवटी पुन्हा ते मुखाच्याच जवळ आलेलं आहे. पण मुखाच्या जवळ आल्यानंतरही तिथे अपान वायूच्याच आधारानं त्याला आत स्वीकारता गेलं तेव्हा ते आत गेलं. ते स्वतःहून आत गेलेलं नाही. आम्ही एखादी पदार्थ खाण्यासाठी हातात घेतल्यानंतर मुखामध्ये जेव्हा टाकतो तेव्हाच तो त्या ठिकाणी शिरतो. तो स्वतःहून शिरत नाही. म्हणून अपान वायूच्याच द्वारा आधाराचा भाग घेत त्याचं साह्य घेत अन्न आतमध्ये मुखामध्ये प्रवेश करत झालं. अन्नस्य ग्राहा अन्नाचं ग्रहण करणारा कोण आहे की जो अन्नाच्या द्वारा माझ्या आतमध्ये येतो तोच माझ्या जीवनाचं रक्षण करतो. म्हणून अन्नग्रहणाची क्रिया अन्न पचनाची क्रिया ही एक प्रकारानं शक्तीशी निगडीत आहे. म्हणून आमच्यामध्ये जर शक्ती असेल तरच अन्नग्रहणाचा भाग येईल. ती शक्ती नसेल तर आमच्याच्याने अन्नग्रहण होणार नाही किंवा ग्रहण केलेलं अन्नही योग्य रीतीनं पचन होणार नाही. म्हणून आजारी माणूस खूप काही खाऊ शकत नाही. मग त्याला आम्ही लिक्विडचा आधार देतो आणि हळूहळू त्याच्यामध्ये ती ताकद निर्माण करतो. किंवा एखादा पदार्थ त्याच्या अस्तित्वामुळे कदाचित जड असेल किंवा माझ्याकडून खाताना त्याचं प्रमाण थोडंसं अधिक झालेलं असेल तरीही मला पचनक्रियेला त्या ठिकाणी त्रास होतो. म्हणून आम्ही जर अन्न ग्रहण केलं नाही किंवा ज्याला उपोषण करणं आपण म्हणतो त्या उपोषणामध्ये एक प्रकारची शरीरामध्ये क्षीणता येते. आणि म्हणून इथे पचनक्रियेच्या अनुषंगानं अपानवायूच्या कार्याच्या अनुषंगानं ऋषींनी हा विचार केला की त्याच्या अनुषंगानंच अन्नाला आम्ही आतमध्ये स्वीकारतो आणि त्याच्याच आधारानं त्याचं पचन करत जे शरीराला अयोग्य आहे ते पुन्हा उत्सर्जन क्रियेमधनं आम्ही बाहेर टाकतो. जे आत शिल्लक राहतं त्याचा सप्तधातूंमधून शरीरामधल्या एनर्जीसाठी वापर केला जातो. ही भूमिका त्यांनी या ठिकाणी दिली. आणि म्हणून इथे एक प्रश्न पुढे असा येतो परमात्म्याच्या समोर की मी अन्न निर्माण केलं, त्या अन्नानंही स्वीकार केला, मी सगळे लोकपाल निर्माण केले, पण आता इथे माझ्या अस्तित्वाचा किंवा चैतन्याचा विचार हा कसा करावा. म्हणून 11व्या मंत्रामध्ये चैतन्य या देहामध्ये कसं प्रवेश करतं ती भूमिका ऋषींनी आमच्या समोर ठेवलेली आहे. हे अपान वायूचं अजून क्लिअर नाही झालं. मला वाटलं उदान वायू जे मानेच्या वरती कार्यरत असतो, इंद्रियांना ऍक्टिव्ह ठेवणं, मग त्याच्यामध्ये खाणं, बोलणं, ऐकणं, बघणं सगळं आलं, इन्क्लुडिंग विचार करणं वगैरे, हे उदान वायूचं कार्य अशी समज होती माझी. पण इथे ते म्हणतात की अपान वायूनी स्वीकार येतं आणि अपान वायूचं बेसिक काम आपण बघतो की बाहेर टाकणं आहे. तिथे त्यांनी दिलंय अपान भूक निर्माण करतो, पोट स्वच्छ करण्याचं काम अपान करतो. डायजेशन पार्ट मी समजू शकते जे तुम्ही बोललात की बाबा पचनाची क्रिया हे आपण म्हणूनच तो भूक निर्माण करतो, कारण पचन नाही झालं तर भूक निर्माण नाही होणार. आणि म्हणून तो अन्न ग्रहण करण्याची वासनाही तो निर्माण करतो. म्हणून तो सर्जन झालं तर ग्रहण होणार, ग्रहण होणार. हा हे मेन त्याचं बेस आहे. सुरुवात तर ग्रहण केली पाहिजे ना. पण म्हणूनच अपान वायूला त्यांनी तेच हे झालंय की
पोट साफ नसलं तर हे खावं असं वाटत नाही. पोट स्वच्छ करण्याचे काम अपान करतो, म्हणजेच अपानच भूक निर्माण करतो. अन्न ग्रहण करण्याची वासना निर्माण करतो, म्हणून या वायूला अन्नायू असंही म्हटलं आहे. अन्न आहे आयुष्य ज्याचे, अशी त्याची फोड. इथे वायूच्या अनुषंगानं अपान हा शब्द येतो, पण हा म्हणतात त्याप्रमाणे तो अन्नायू हा शब्द त्यांनी या ठिकाणी पण घेतलेला आहे मंत्रामध्ये. यद्वायुर अन्नायुवार एष एतासु. इंद्रिय अन्न ग्रहण करू शकत नाही, ते कार्य फक्त अपान वायूकडूनच होतं. स ईक्षत कथम विंदम मद्रुते स्याद इति स ईक्षत कतरेण प्रपद्यात इति स ईक्षत यदि वाचाभिव्याहृतम यदि प्राणेनाभिप्रणीतम यदि चक्षुषा दृष्टम यदि श्रोत्रेण श्रुतम यदि त्वचा स्पृष्टम यदि मनसा ध्यातम अद्य अपानेनाभ्यपानितम यदि शिश्नेन विसृष्टमथ कोहम इति. सहा ईक्षत, त्या परमात्म्यानं असा विचार केला, कथनु इदम मत ऋते स्यात इति. खरोखर माझ्याशिवाय हे सगळे जण कसे राहतील. म्हणजे इंद्रियही आलेली आहेत, इंद्रियांचं अन्नही आलेलं आहे, देहाचीही निर्मिती झालेली आहे, परंतु यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्यामधल्या चैतन्याचा भाव परमात्म्यानं इथे विचारामध्ये घेतला. सहा ईक्षत, त्याने विचार केला, यदि वाचा अभिव्याहृतम, जर माझ्याशिवाय वाणीद्वारा बोलण्याची क्रिया झाली, यदि प्राणेनाभिप्राणितम, घ्राणेंद्रियांच्या साह्याने श्वास घेण्याची क्रिया केली, यदि श्रोतेण श्रुतम, कर्णेंद्रियांच्या साह्याने ऐकण्याची क्रिया केली, यदि त्वचा स्पृष्टम, जर स्पर्शेंद्रियाने स्पर्श केला, यदि मनसाध्यातम, मनाने चिंतन केले, यदि अपानेन अभ्यपानितम, अपानाच्या योगाने सेवन केलं, यदि शिश्नेन विसृष्टम, शिश्नाच्या साह्याने जर मूत्रवीर्याचा त्याग केला, अथ अहम कहा, मग माझा उपयोग काय किंवा मी कोण. म्हणून सहा ईक्षत कतरेण प्रपद्यैत, मग मी कोणत्या मार्गाने प्रवेश करावा. हा प्रश्न परमेश्वराच्या समोर आलेला आहे. सगळी इंद्रिय निर्माण झाली, इंद्रियांचं कार्यही निर्माण झालं, अन्नाचाही विचार झाला, परंतु हे सगळं चैतन्याला सोडून आत्ताला आहे. जर चैतन्यच तिथे नसेल तर ही प्रत्येक इंद्रिय त्याचं कार्य कसं करतील किंवा त्यांच्याकडून ते कार्य होणार नाही, हा विचार परमात्म्याच्या जवळ आहे. आणि म्हणून त्याच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे की चैतन्य म्हणून या देहामध्ये आणि या इंद्रियांच्या मध्ये मी कोणत्या मार्गानं प्रवेश करावा. एक, पायाकडून मी आत शिरावं का मस्तकाकडून मी शिरावं. म्हणून चैतन्याचा भाव जो आहे, आत्मतत्वाचा विचार जो आहे, तो त्याच्यासमोर या ठिकाणी आलेला आहे. म्हणून प्राण हा भौतिक शरीराच्या अनुषंगानं एक चैतन्य शक्ती म्हणून आम्ही विचारामध्ये घेतो, क्रियाशक्ती म्हणूनही आम्ही विचारामध्ये घेतो. आणि आत्म्याचा विचार जो आहे तो ज्ञानाच्या किंवा जाणीवेच्या अनुषंगानं आहे. म्हणून तिथे सूक्ष्म भाव हा या ठिकाणी येतो. आता एकदा राजानं विजय संपादन केला की त्या नगरामध्ये सैन्य कशाही रीतीनं आत शिरू शकतं, या बाजूने त्या बाजूने त्या बाजूने. पण राजा मात्र मुख्य प्रवेशद्वारामधूनच आत शिरेल, सन्मानानं तो त्या ठिकाणी जाईल. तसं इथे प्राणाचा अस्तित्वाचा भाव जो आहे, हा प्राण पावलांच्या अनुषंगानं आत आला, मग आत्म्यानं कशा रीतीनं प्रवेश करावा.
कारण वेदामध्ये सुद्धा एक भाग असा आहे की पायामधून प्राणानं शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून आमच्यामधल्या सगळ्या क्रिया ज्या काही आहेत, या सगळ्या क्रिया किंवा त्या क्रियांच्या अनुषंगानं इंद्रियांच्या द्वारा आम्हाला येणारा जो अनुभव आहे, याचा एकत्रित भाग कुठेतरी तयार होतो, तेव्हाच आमची भावना व्यक्त होते. मी सगळं निसर्ग सौंदर्य बघतोय, डोंगर दऱ्या बघतोय, धबधबे बघतो आहे, हिरवाई बघतो आहे, फळं फुलं सगळी प्रसन्नता बघतो आहे, परंतु ह्या सगळ्यांचा एकत्रित भाग कुठे येतो? अरे किती छान स्पॉट आहे. म्हणजे माझी ह्या सगळ्याला बघितल्यानंतरची एक प्रतिक्रिया येते की अरे हा खूप सुंदर स्पॉट आहे. हे ज्ञान कुठून आलं? बुद्धीच्या अनुषंगानं आलं, जाणीवेच्या ज्ञानाच्या अनुषंगानं आलं. म्हणून आत्मा जो आहे, हा आत्मा बुद्धीच्या अनुषंगानं जाणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणून त्या आत्म्यानं हा विचार केलेला आहे की मी आता कोणत्या मार्गानं या ठिकाणी प्रवेश करू. कतरेणमध्ये हा शब्द जो त्यांनी इथे वापरलेला आहे, तो कतरेण अप्रपद्यात इति, म्हणजे कोणत्या मार्गानं मी हा प्रवेश या ठिकाणी करू. म्हणून हा आत्मा आला कुठून? तर मस्तकाच्या अनुषंगानं आलेला आहे. त्यानं मस्तकामधून प्रवेश केलेला आहे. प्राण पायाच्या माध्यमातून आला. प्राण पायाच्या माध्यमातून आलेला. म्हणून पहिली जाणीव पायामध्ये आहे. तुमच्या हाताला जरी स्पर्श झाला तरी पाय पटकन असा हलतो. म्हणून 12व्या मंत्रामध्ये स एतमेव सीमानं विदायैतया द्वारा प्रापद्यत सैषा विद्रुतिर्नाम द्वास्ततेतन्नात् आनन्दम तस्य त्रय अवस्थास्त्रयाः स्वप्नाः अयमा अवस्थो अमया अवस्थो यमया अवस्थ इति. सहा एतम एव सीमानम, त्या परमात्म्याने त्याच्याच सीमेला मानवी शरीराच्या अनुषंगानं असलेल्या मस्तकाला, मस्तक ही त्याची सीमा झाली, विदार्य एतया द्वारा प्रापद्यत, मस्तकाला विदीर्ण करून त्याच्यामधून त्यानं या देहामध्ये प्रवेश केला. सा एषा विधृती नाम, त्यानं विदीर्ण केलं म्हणून तिथे विधृती भाव तयार झाला. द्वा तत एतत, ते जे त्याचं द्वार आहे, प्रवेशद्वार आहे, ते हे आहे. नानंदनम, म्हणजे आनंद प्राप्त करून देणारं ते ठिकाण आहे. तस्य त्रयाः अवस्था संती, त्याची 3 आश्रयस्थानं आहेत. त्रयाः स्वप्नाः संती, स्वप्न अवस्था, अयम अवस्थाः हृदयगुहा, हे त्याचं एक स्थान. अयम अवस्थाः परमधाम, हे एक वसतिस्थान. आणि अयम अवस्थाः हे संपूर्ण ब्रह्मांड, हे त्याचं वसतिस्थान आहे. एक प्रकारानं कल्पनेचा भाव ज्याला म्हणता येईल, तो कल्पनेचा भाव आनंदाच्या अनुषंगानं त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. मस्तकाच्या अनुषंगानं त्या आत्म्यानं या देहामध्ये प्रवेश केला. म्हणून टाळूला भोग पडणं ज्याला आपण म्हणतो, तो भाव तिथे आहे. तिथेच ब्रह्मरंध्राची भूमिका आहे. टाळूला अनुलक्षणं सहस्रार चक्राचा अंतिम टप्पा आहे की तिथे पोचल्यानंतर ब्रह्मभावाशी, परमात्म तत्वाशी आम्ही एकरूप होऊन जातो. म्हणून व्यवहारामध्ये जसं आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख करू, अजमेर गेट आहे, काश्मीर गेट आहे,
तशा पद्धतीनं या देहाच्या अनुषंगानं आणि आत्म्याच्या अनुषंगानं मस्तकाला विदीर्ण करत हा भाव आत्म्यानं त्या ठिकाणी स्वीकारला आणि तो त्यामध्ये आला. आणि वरचं आणि वरचं टाळू पण येतं. पडजीभ. हा, टाळूचा वरचा भाग, तोंडातल्या आतल्या हो. वरचा भाग, सो क्लेफ्ट म्हणतो त्याला, तर तेही येतं त्याच्यामध्ये. म्हणून परमात्म तत्व ज्या वेळेला अशा रीतीनं आलं त्यानं त्याची 3 स्थानं निर्माण केली. एक हृदय गुहा, दुसरं परमधाम आणि तिसरं ब्रह्मांड. त्यालाच व्यक्तीच्या अनुषंगानं आम्ही हृदय गुहा, परमधाम आणि ब्रह्मांड. इथे त्यांनी ना डोळे, द आय, द माइंड अँड द हार्ट असं दिलेलं आहे. तर डोळे, मन आणि हृदय असं दिलेलं आहे. ठीक आहे. परमधाम म्हणजे काय नाही? परमधाम म्हणजे विश्वाच्या अनुषंगानं येणारा सर्वश्रेष्ठ धाम. शरीराबद्दल बोलतोय ना? माझ्या मन होऊ शकतं. हा, आत्म्याची जी माझी जाणीव आहे ना, आत्मा माझ्यामध्ये जो आहे तो माझ्यातला परमधामाचा भाग आहे. तो सगळीकडे सर्वव्यापी आहे. सर्व आनंद म्हटलं म्हणजे तेच. हा, आनंद म्हणजे तेच धाम. आणि त्यालाच अनुलक्षून मनाचा विचार जो तुम्ही आत्ता घेतलात, तो मन तुमच्या 3 अवस्थांशी निगडीत आहे. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. इथं कष्ट हितान आली असं म्हटलेलं आहे. हां, झोपेचा शब्द वापरला इकडे त्यांनी. स्लीप, पण स्लीप म्हणजे अस्तित्व असं वाटतं मला इथे, की 3 ठिकाणी त्यांनी स्थान घेतले. हो, म्हणजे त्याचं अस्तित्व या 3 ठिकाणी आहे. असतं. हो, असं अर्थ होतो. झोपेत सुद्धा मला जागृती नाहीये, स्वप्न नाहीये, पण तरी मीची जाणीव कायम आहे. म्हणजे अस्तित्वाचा भाग तिथे आहे, देह झोपला तरी. आणि शंकराचार्यांनी आत्मतत्वाच्या जागृतीला अनुलक्षून 3 केंद्रांचा विचार केलेला आहे. त्यातला तुम्ही मगाशी म्हणालात तसा उजवा डोळा, त्याच्यानंतर स्वप्न अवस्था त्यांनी तिथे त्याला मानलेली आहे. घशामध्ये त्यांनी विचार केलेला आहे आणि हृदयामध्ये विचार केलेला. म्हणून अंतःकरण हा शब्द जो आपण वापरतो त्याला अनुलक्षून त्या हृदयाचा विचार त्या ठिकाणी येतो. ती आनंदाची व्यक्त होणारी भावना ज्या वेळेला शब्दांशी निगडीत होणार आहे तेव्हा तिचा पहिला भाग घशामध्ये येणार आहे. म्हणून व्यक्त होण्यापूर्वी तो भाव तुमच्या मनामध्ये आहे आणि नंतर तो व्यक्त होतो आहे. म्हणून ह्या सगळ्या भावना ज्या काही आहेत या भावना या आत्म्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी येतात आणि तिथून पुढे जीवाच्या उत्क्रांतीचा म्हणून असलेला जो विचार आहे तो भाव त्यांचा या ठिकाणी आहे. म्हणून एक विचार त्यातला असा आहे की हे जे टप्पे किंवा या अवस्था ज्या इथे ऋषींनी मांडलेल्या आहे त्या एक प्रकारानं साधनेमध्ये आम्हाला ज्याला प्रवासात जसे थांबे असावेत तसं पुढे पुढे जाणारे हे थांबे आहेत. म्हणून काही वेळेला आम्ही परमात्मा शब्द वापरतो, काही वेळेला विश्वात्मा म्हणतो, काही वेळेला ब्रह्म म्हणतो, काही वेळेला परब्रह्म म्हणतो. ही एक येणारी त्या त्या साधकाला त्याच्या साधनेमधून येणाऱ्या अनुभूतीशी निगडीत असलेला तो भाव आहे, माइलस्टोन्स आहे. म्हणून अंतर्मन ज्याला आपण म्हणतो किंवा माझा आतला आवाज ज्याला आपण म्हणतो ती भावना
ह्या आत्म्याच्या अनुषंगानं आमच्या समोर येते. अरविंद रुटीन काम करत बसलेले होते त्यांचं नेहमीचं, पण एकाएकी त्यांना असं भाव निर्माण झाला की आपण चंद्रनगरला ताबडतोब जावं. हा जो आतला आवाज आला त्या आवाजाला प्रतिसाद देत अरविंद लगेच चंद्रगडला निघून गेले, चंद्रनगरला. आणि इकडे असं झालं की ते जर थांबले असते तर इंग्रज त्यांना पकडण्यासाठी सगळी योजना तयार करत होते. आणि एकदा इंग्रजांनी त्यांना पकडलं असतं मग त्याच्यातून अरविंदांची सुटका झाली नसती. पण त्या ईश्वरी शक्तीनं म्हणा, त्या कॉस्मॉसनं म्हणा, त्यांना बरोबर तो संदेश दिला. ते चंद्रनगरला गेले. चंद्रनगरला पोचल्या त्यांना पुढला संदेश मिळाला, तुम्ही पाँडेचेरीला पुढे प्रस्थान करा. म्हणून ते पुढे पाँडेचेरीला गेले आणि तिथेच थांबले. ही जी भावना आहे, ही भावना त्या आत्म्याच्या अनुषंगानं आमच्यामध्ये कार्यरत होते. म्हणून आत्मा जो आहे हा आमच्या मेंदूला मस्तकाला छेद देत त्या ठिकाणी आमच्यामध्ये आला आणि त्यानं या देहामध्ये त्याचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. 13वा मंत्र. स जातो भूतान्यम अभिव्यख्यत किमिहन्यम वावदिशदिति स एतमेव पुरुषं ब्रह्म तद अंपश्यत इदम अदर्शमीति. जाता स. आता त्या जन्मलेल्या पुरुषानं पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या प्राणी जगताकडे अभिव्यख्यत पूर्णपणानं सभोवार पाहिलं. इह अन्यम किम वावदिश्यत इति. इथे दुसऱ्या कोणाचे नाव घेणार असे तो मनात म्हणत असताना सहा एतम एव तद अहम ब्रह्म अपश्यत. त्यानं ते सगळं ब्रह्मानंच व्यापलेलं बघितलं. इदम अदर्शम इति. या परब्रह्माचेच दर्शन मी घेतले असे तो म्हणाला. भावना जेव्हा विचारांच्या अनुषंगानं कार्य करते त्यावेळेला त्या भावनेला जर एक व्यापक भूमिका प्राप्त होत गेली तर ब्रह्मदर्शनाच्या अनुभूतीचा भाव हा त्या ठिकाणी येतो. म्हणून या जीवानं, या पुरुषानं त्याच्यामध्ये चैतन्य आल्यानंतर, प्राण आल्यानंतर त्यानं जर काही केलं असेल तर त्यानं सभोवार बघितलं. आणि सभोवार बघितल्यानंतर त्याला त्याच्यासारखीच सृष्टी दिसली, त्याला प्राणीसृष्टी दिसली, वनस्पती सृष्टी दिसली. पण त्याच्यामधली भावना अशी होती की त्या ब्रह्मतत्वाचा भाव एवढा होता की हे जणू काही सगळं ब्रह्मदर्शनच आहे, ही अनुभूती त्याच्यामध्ये आली. म्हणून आत्मज्ञानाच्या अनुषंगानं जेव्हा आम्ही विकसित होतो, पुढे जातो, तेव्हा आमची ज्ञानेंद्रिय, आमचं मन, आमची बुद्धी याच्या अनुषंगानं जगाकडे बघत असतानाही आम्हाला आमच्यामधल्या ब्रह्मस्वरूपा व्यतिरिक्त वेगळं काहीच दिसत नाही. एक प्रकारानं ही आत्म्याची अनुभूती आहे. हे इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस आहे. इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस. इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस जेव्हा आजूबाजूला बघतो तेव्हा त्याला वननेसचा एक्सपिरियन्स येतो. सो आत्मतत्व जे तुम्ही म्हणता म्हणजे सगळीकडे आत्मतत्वच आहे याची जाणीव होते. सो इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस रिअलाइजेस दॅट इट इज वन विथ एव्हरीथिंग. सगळीकडे तेच आहे, तेच ब्रह्म आहे. म्हणून म्हणताना आम्ही जवळ आणि दूर असं म्हणू, पण वस्तुतः तत्वाच्या अनुषंगानं ते दूरही नसतं किंवा ते फार जवळही नसतं. ते एक प्रकारानं अनुभूतीच्याच पातळीवरती येतं. म्हणून जिथे दिव्यत्वाची अनुभूती येते तिथे आम्ही त्याच अनुभवाशी निगडीत होतो. म्हणून सहा अवदत त्या परब्रह्माचं मी दर्शन घेतलं, ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आत्म्यानंच व्यापक आत्म्याला बघितलं, मनानंच विश्वमनाची अनुभूती घेतली.
माझं मन मी विस्तारित केलं. म्हणून हा जीव जो आहे, हा जीव परमात्मा, विश्वात्मा आणि ब्रह्म अशा भावानं व्यापलेला आहे. अशा भूमिकेतून तो त्या ठिकाणी बघतो आहे. आणि एकदा सर्वत्र परमात्मा दृष्टी आली की वेगळेपणानं नावाचा भाव त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून पुढे 14व्या मंत्रामध्ये त्यांनी हा भाव घेतला. तस्मादिद इंद्रो नामे इंद्रदो हवै नाम तमिदद इंद्रम संतमिंद्रम इत्याचक्षते परोक्षेण परोक्षप्रिया इव हि देवाः परोक्षप्रिया इव हि देवाः. परोक्ष प्रिया देवांनाही परोक्ष प्रिय आहे. तस्मात म्हणून त्या परब्रह्म परमात्म्याला त्या मनुष्य शरीरात उत्पन्न झालेल्या पुरुषानं प्रत्यक्ष बघितल्यानंतर सहा इदंद्रम नाम, तो इदंद्र नाव धारण करणारा आहे. वस्तुतः इदंद्र नावई याचे नाव इदंद्र आहे. इदंद्रम संतम, इदंद्र असूनही परोक्षेण अप्रत्यक्षेण, अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये तम इंद्राः इति आचक्षते, त्याला नुसते इंद्र असेही म्हणतात. कारण देवाः परोक्ष प्रियाः इव, देवांनाही अप्रत्यक्ष रीतीनं संबोधलेलं आवडतं. ही देवाः परोक्ष प्रियाः इव, देवांना अप्रत्यक्ष नावाने हाक मारलेले आवडते. कुणालाही नावाने हाक मारली, त्याच्याविषयी 4 शब्द आपण चांगले बोललो, त्याला एक प्रकारचा आनंद वाटतो. मला तुम्ही माझ्याविषयी अजून बोला, ही भावना त्यांच्यामध्ये येते. म्हणून परमात्मा स्वरूप हे सर्वव्यापी आहे. ते जवळून मी अनुभवलं आणि अनुभवल्यानंतरही त्याच्यामध्ये इदंद्र हा शब्द जो त्यांनी इथे वापरला, त्याचा भाव असा आहे की इदम म्हणजे हे आणि द्र म्हणजे द्रष्टा, बघणारा. म्हणून व्यापक अर्थानं अनादी काळापासून चालत आलेला जो भाव आहे, तो परमात्म तत्वाचा नियोजन करणारा, या विश्वाला निर्माण करणारा, या विश्वाला सांभाळणारा द्रष्टा जर कोणी असेल तर तो एकमात्र परब्रह्म आहे. इदम हे आणि द्र म्हणजे द्रष्टा. द्रष्टा म्हणजे यांनी चांगली दिली आहे व्याख्या. सनातनापासून अद्ययावतापर्यंत जाणणारा, तसेच भूत वर्तमान भविष्य जाणणारा आणि बौद्धिक दृष्ट्या यथार्थतेने सगळ्याचे नियोजन करणारा द्रष्टा असतो. आणि हे फक्त परब्रह्मच असू शकतं. म्हणून व्यष्टी आणि समष्टीरूप, व्यष्टीरूप माणूस आणि समष्टीरूप विश्व म्हटले तर ते एकच आहेत. आणि म्हणून जसं लहान भांड्यामध्ये मी समुद्राचं पाणी घेतलं तर त्या समुद्राच्या पाण्याचे सगळे गुणधर्म समुद्रात जसे आहेत तसेच त्या भांड्यातल्याच पाण्यात आहे. तसं ह्या विश्वामधल्या परमात्म तत्वाचे धर्म, त्याचे गुण देह म्हणून मी आल्यानंतर माझ्यातही त्याच अनुषंगानं ते आलेले आहेत. म्हणून मानवी व्यक्तिमत्वामध्ये विश्वातल्या व्यक्तिमत्वाचं पूर्ण अधिकरण आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही काम करतो. म्हणून त्याच्या अस्तित्वाचा विचार आमच्यामध्ये सतत असणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इंद्र जसा देवांचा प्रमुख म्हणून इंद्रदेव, तसं इथे देवांनाही मान दिल्यासारखं, त्यांचंही स्मरण केल्यासारखा भाव हा त्यांना आवडतो. तसंच आत्मतत्वाचं स्मरण
परमात्मा तत्वाचं स्मरण हे आपल्यामध्ये त्या अनुषंगानं निर्माण करता आलं पाहिजे. आणि त्यातून पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मनुष्य जन्म मिळालाय हा. तो आत्मसाक्षात्कार करासाठी. ते विसरायचं नाही, म्हणजे ते वाया घालवायचं नाही. आता तिसरा सेक्शन अध्याय पूर्ण झाला. झाला. आता पुढचा अध्याय दुसरा अध्याय, त्याच्यामध्ये 2 खंड आहेत. सेकंड अध्याय. तिथे जन्माच्या प्रक्रियेकडे पुढे ते आलेले आहेत, गर्भधारणेच्या अनुषंगानं. आणि माणसाचे 3 जन्म त्यांनी इथे दिलेले आहेत. आणि त्यातून पुढे ते ब्रह्मानुभवाकडे शेवटी येतात. प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञा हेच ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म हा हे महावाक्य ह्याच्यातलं आहे. या उपनिषदातला आहे. थांबायचंय का तुम्हाला? समजा 8:30 आहे का घ्यायचंय? नाही, थांबूया. 8:30 झाले म्हणजे उद्या हा दुसरा अध्याय दुसरा आणि 2 सेक्शन्स आहेत ना? 2 सेक्शन्स, हा, एवढंच आहे. 4 मंत्र दोन्हीकडे आहेत. हा.